द प्रोजेक्ट है ना. तर इथे जे तुम्हाला कॅटेगरी 1मध्ये जाण्यासाठी जे प्रोजेक्ट्स लागतात ते पण एक प्रोजेक्ट मी तुम्हाला करून दाखवेल. असं नाही की तुम्हाला करायचं आहे, ती पण एक स्पून फिडिंग म्हणतो ते पण देईल. प्लस डेलीच्या तुम्हाला फाईल्स मिळतील. तुम्हाला फक्त त्या फाईलवरती तुमचा कोड करायचा आहे. असं की नव्याने तुम्हाला नोट्स काढायचे आहेत, सगळं मिळेल. एव्हरीथिंग. प्लस एक कॉलेजची बुक पण आहे, एक प्रॉपर एक मॅन्युअल आहे पायथनचा. तोच मला एक रेलेवंट वाटला, तो पण तुम्हाला शेअर करेल. प्लस प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर त्या टॉपिकपर्यंत मागच्या इंटरव्ह्यू राऊंड्समध्ये जर कुठले क्वेश्चन्स आलेत ते पण तुम्हाला शेअर करू. ठीक आहे. म्हणून मी बोललो माझं जे स्ट्रक्चर आहे शिकवण्याचं ते थोडं वेगळं आहे. ठीक आहे. जर कोणी पहिले डेटा टाईप्स लगेच मग त्याला डिटेलमध्ये शिकवत असेल, मग कोणी फंक्शन्स शिकवत असेल, मी एक एक स्टेप अशी जातो की एक एक स्टेप केल्यानंतर तुम्ही तुमचा प्रोग्राम लिहू शकाल. म्हणजे विथ माय लर्निंग विदिन द फर्स्ट 2 लेक्चर्स यू विल बी एबल टू राईट युअर ओन प्रोग्राम. आणि विदिन द स्पॅन ऑफ 5 लेक्चर्स यू विल बी एबल टू मेक युअर फर्स्ट कॅल्क्युलेटर. ठीक आहे. अँड ऑनलाईन आय एम टेलिंग यू गाईज राईट नाव की प्लीज लेट यायचं नाही. ठीक आहे. पूर्ण फ्लो डिस्टर्ब होतो. आणि दुसरं म्हणजे कोणी मेसेज करायचं नाही की जॉईन मी इन. ठीक आहे. उद्या मी याचं एक्सटेन्शन डाउनलोड करतो की डायरेक्ट तुम्ही जॉईन होऊन जाल. बट ट्राय दिस थिंग. ठीक आहे. अँड ट्राय टू कम ऑफलाईन. ठीक आहे. पायथनला तरी व्हेरी पर्टिक्युलरली. अँड एव्हरीवन प्लीज डोंट बी रिलाय ऑन दिस लाईक जे व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. आय एम टेलिंग यू विथ अ व्हेरी गुड चेक दॅट. ठीक आहे. तुम्हाला यूट्यूबवरती व्हिडिओज आहेत, मग तशाच व्हिडिओज करायचे असेल तर तुम्ही क्लासेस का लावले. सिम्पल एज दॅट. जर एकाच बऱ्याचशा मुलांचे ते टेम्परमेंट बघितले, जाऊ दे लेक्चरमध्ये नाही जरी केलं तरी आई विल गेट इट एट माई होम, बना बनाए वीडियो. लेकिन फिर क्यों ही आपने पैसे भरे और क्यों ही सीखना चाहते हो. यहाँ पे क्यों सीख रहे हो, क्योंकि एक है ना एक जो तरीका होता है, हाउ डू यू कन्वे. देर इज ऑल्सो यस्टरडे आई वॉज टॉकिंग अबाउट 2 थिंग्स. एक सॉफ्ट स्किल्स होते हैं आपके और दूसरे होते हैं टेक्निकल सॉफ्ट स्किल्स. टेक्निकलिटी में आप कितना बात करते हो, है ना, हाउ यू यूज दिस टर्म्स, है ना. सो ऑल दिस थिंग्स यू हैव टू दिस कम्स अंडर दिस थिंग ऑफ मी टॉकिंग, मी लुकिंग एट योर फेसेस. लाइक मुझे समझना चाहिए कि आपका नाम रोहन का लेट्स से इफेल्स खराब है, नहीं आ रहा है उसको. ठीक है. ऑनलाइन समझता है लेकिन इतना आई वुड बी एबल टू सी. ठीक है. तो माई थिंग इज जस्ट टू गेट कितना आपको बेनिफिट हो. ठीक है. उस वजह से मैं कह रहा हूँ कि दिस इज़ आवर अप्रोच. और कभी भी आपने किसी और देखा तो पैनिक नहीं होना कि इन्होंने तो पहले ऑर्डर फंक्शन सिखा दिए, सर ने तो सिखाया नहीं. उन्होंने फंक्शन सीखा लेकिन आपके दिमाग में कुछ नहीं जाएगा वो पहले ही. फिर वो बहुत से लोगों का अप्रोच क्या होता है कि पहले आपको बता दिया उसके बाद फिर यू स्टार्ट कोडिंग. दैट्स टेक्निकली रॉन्ग. आपके पास टाइम भी कम है, जल्दी से जल्दी यू वांट टू गेट प्लेस्ड. डेटा एनालिस्ट में समवेयर द अदर पॉइंट एट सम पॉइंट इन टाइम देयर ऑल्सो बी अ सैचुरेशन पॉइंट आएगा ना. ठीक है. और मेरा सिलेबस ऐसा है ये सीखने के बाद मैंने जैसा बोला यू शुड ऑलवेज हैव अ लिमिट. ये सीखने के बाद डायरेक्टली यू कैन स्विच टू मशीन लर्निंग एंड आर्टिफिशियल इंटेलिजेंस. AIML जो है बस आपको उसके लिए एक उप्स कंसेप्ट है जो इसमें नहीं पढ़ाई जाती. उप्स कंसेप्ट आपको पता होगा, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ठीक है. उसमें इनहेरिटेंस, एब्स्ट्रैक्शन, है ना, पॉलीमॉर्फिज्म, ये सब चीज़ें आती हैं. तो ये आपको सीखनी पड़ेगी. ठीक आहे. तुम्ही असं सरकून जा दिसते. पॉलीमॉर्फिझम या सगळ्या गोष्टीत तुम्हाला उप्स कन्सेप्टमध्ये ह्या करायच्या. आपलं कोर्स झाल्यानंतर यू कॅन डायरेक्टली स्विच टू मशीन लर्निंग. ठीक आहे. मॉडल सिलेक्शन, मॉडल ट्यूनिंग, मॉडल इव्हॅल्युएशन. ठीक आहे. आय एम अ डेटा सायंटिस्ट बाय प्रोफेशनल. ओके. सो बाय दिस विल स्टार्ट विथ आर पायथन अँड व्हेरी पर्टिक्युलरली याच्यामध्येच डेटा ॲनालिटिक्समध्येच यू विल गेट टू नो वन थिंग दॅट इज EDA, एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिस, आणि फीचर इंजिनिअरिंग. या 2 गोष्टीवर एक्स्ट्रा लाईक मोर ॲडॉन्स आपण पांडाज नंतर तुमचा म्हणजे असं रेडी करतो की त्यानंतर तुम्ही डायरेक्टली तुम्ही जर कुठे जॉब जरी लागला तुमचा की तुम्ही डायरेक्ट मशीन लर्निंग शिकायला सुरू करू शकता. ठीक आहे. लाईक यू कॅन स्विच इन टू AI ॲज वेल. ठीक आहे. AIचा बॅकबोनच डेटा आहे.
ठीक आहे. सो दॅट्स वाय डेटा अनालिस्ट आर इम्पॉर्टंट आणि त्याचं एवढं क्रेज किंवा तुमच्या भाषेत बूम म्हणायचं ते आलं आहे. ठीक आहे. सो आता तुम्हाला प्रश्न पडेल की तुम्ही एक्सेल शिकलात, पॉवर बी आय शिकलात, काय झालं अजून एस क्यू एल शिकलात, आता पायथनची काय गरज आहे? एनीवन ऑनलाईन? There are some limitations. There are some limitations. Okay. Whenever in an interview you are answering, ठीक है, always answer with a cause. Like क्यों आपने जो आंसर किया है उसको एक एग्जाम्पल के साथ, और क्यों आपने ऐसा आंसर किया. ठीक है. Always answer with an example and why did you answer this question. I mean why was this answer very particularly. ठीक है. समजलं. सो अँड व्हेनेवर आता तुमचं तर झालं आहे, ठीक आहे, मॉक इंटरव्ह्यूज येतील, जेव्हा पण मी तुम्हाला क्वेश्चन विचारले तर मेक दिस थिंग ॲज अन अपॉर्च्युनिटी दॅट यू आर आन्सरिंग अन इंटरव्ह्यू पॅनल. ऑलवेज मेक द बेस्ट आउट ऑफ इट. व्हेनेवर यू गेट एन अपॉर्च्युनिटी ले लो वहाँ से चीज़ें. ठीक है. सो कमिंग बैक टू डेटा एनालिटिक्स, अनलॉकिंग इनसाइट्स, ड्राइविंग डिसीजंस, एक प्रॉपर PDF है, आपको समझे आपने क्यों ये पढ़ रहे हो. सो डेटा एनालिटिक्स में आपको पता है की स्किल्स क्या लगती है. एक्सेल, डेटा विजुअलाइजेशन, मतलब ही क्या, पावर बी आई, पावर बी आई का अल्टरनेटिव टैबल्यू, और डेटा मैनिपुलेशंस के लिए SQL, फेच डेटा फ्रॉम सोर्सेस. ठीक है, SQL. ठीक है. तो सबसे पहले आपने सीखा होगा, या फिर आपने सीखा होगा एक्सेल. ठीक है. एक्सेल में आपने क्या किया, थोड़ा डेटा मैनिपुलेट भी किया, समराइजेशन किया, स्टैटिस्टिकल एनालिसिस जिसे हम कहते हैं, एवरेज, मीन, मीडियन, मोड, पता है, स्टैंडर्ड डेविएशन, ये सब चीज़ें होती है. किया नहीं होगा आपने. ठीक है. बाद में आपने पाइवोट चार्ट्स वगैरह बनाए होंगे, है ना, दैट कम्स अंडर विजुअलाइजेशन. ठीक है. तो अब मुझे बोलो, अगर वहाँ पे आप चार्ट्स बना रहे थे, देन ये सब आपने एक्सेल में किया, वाई डिड यू मूव अहेड टू पावर बी आई. क्यों? चार्ट्स तो आप वहाँ पे भी बना रहे थे. बोलो बोलो रोहन. एडवांस पार्ट है. एक्सेल में कुछ ना कुछ लिमिटेशंस आ गए, है ना. पावर बी आई पे आप क्या बनाते हो, डैशबोर्ड्स बनाते हो. कितने टाइप्स के डैशबोर्ड होते हैं. और भी हो गया ना तुम्हारा, है क्या कुछ. स्टैटिक, डायनामिक, what are dynamic dashboards. Keeps changing. Live dashboard example. स्टॉक मार्केट बघितलं आहे कधी. स्टॅटिक लाईव्ह स्टॅटिक डॅशबोर्ड क्रिकेट मॅच झाल्यानंतर जे दिसतं, है ना, ते झालं. पॉवर बी आय, टॅब्ल्यू झालं. आय मीन त्यामध्ये तुम्ही डॅशबोर्ड्स बनवतात. ठीक आहे. इथे एक गोष्ट लिहिली आहे, सी इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड, डेटा इंटिग्रेशन, यू कॅन फेच डेटा. किती सोर्सेसवरनं आपण डेटा फेच करू शकतो. दीदी बोलो. वापस पावर बी आई पढ़ना शुरू कर दो आप. CSV फाइल से वहाँ पे ऊपर एक विंडो होती है, फेच डेटा, याद है कुछ तो, वहाँ से आप डेटा ले सकते हो. हाँ, कौन से सर्वर हो गए अब. SQL सर्वर से ले सकते हो, है ना. Azure डेटाबेस वहाँ पे भी आता है ना. एक्सेल SV फाइल, CSV फाइल, एक्सेल से. ठीक है. डेटा इंटीग्रेशन हो गया. दे कनेक्ट टू वैरायटी ऑफ डेटा सोर्सेज, enabling comprehensive analysis across the organization.
ओके, बाद में होता है स्टोरी टेलिंग. सो बिफोर बीइंग अ डेटा एनालिस्ट यू नीड टू बी अ गुड स्टोरी टेलर. म्हणजे काय? बोला पटपट. डेटा एनालिस्ट का मराठीत रूपांतर करा. एक चांगलं डेटा अनालिस्ट होण्याआधी तुम्हाला एक चांगलं स्टोरी टेलर म्हणजे एक चांगलं कन्सेप्ट समजवणार. जसं इथे आहे, समजा हा डेटा सेट आहे, सपोज हा चार्ट आहे. सर आपण जसं बघितलं की लास्ट काही मंथ्समध्ये फ्रिक्वेन्सी ही आपल्या चार्टची सेलची कमी झाली होती, बट ड्यू टू द इम्पॅक्ट ऑफ द सेल आपण जी टाकली तर फ्रिक्वेन्सी वाढली. दिस इज स्टोरी टेलिंग. ह्याच्यामध्ये अजून बिझनेस इन्साइट्स देऊ शकतो. बिझनेस अनालिस्टला जर कोणी जात असेल, चांगली स्टोरी टेलिंग ठेवा. ठीक आहे. कन्सिडर युअर सेल्फ ॲज अ मूवी डायरेक्टर अँड बोलत जा स्टोरी. अशी स्टोरी म्हणजे विथ हेल्प ऑफ डेटा, नाही की गॉट समथिंग अदर थिंग्स. ठीक आहे. सो लाईक ॲडव्हान्स फीचर्स अनेबल्स युजर्स टू प्रेझेंट डेटा इन्साइट्स इन अ क्लिअर कंपाइलिंग अँड नरेटिव्ह फॉर्मॅट. ठीक आहे. ChatGPTला तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट छोटी जरी दिली ना, तुम्ही तो तुम्हाला कधी कधी एका स्टोरी टेलिंग वेमध्ये लास्टला समरी म्हणून देतो. ठीक आहे. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग माहिती आहे का कोणाला? नाही, सांगेल कधी. ठीक आहे. तर तुम्हाला एक स्टोरी टेलिंग वेमध्ये देतो है ना. सो दॅट इज अ नरेटिव्ह फॉर्म. ठीक आहे. हे झालं पॉवर BI. ठीक आहे. नंतर पुढे काय होतं? SQL मध्ये काय करतो आपण? बोलो ऑनलाईन. काय करतो SQL मध्ये? अजून डेटाबेसवरती डेटाबेसेस सांभाळतो आपण. मल्टिपल टेबल्स डेटा फेच करतो फिल्टर्स लावून जसं आपल्याला पाहिजे आहे. करेक्ट. हे असं सगळं करतो ना. डेटा एक्स्ट्रॅक्शन वाचून तर सांगा मला. डेटा एक्स्ट्रॅक्शन तुम्हाला दिसत नाही आहे का? डेटा एक्स्ट्रॅक्शन, ट्रान्सफॉर्मेशन अँड अनालिसिस ते पण करतो है ना. हे आलं तुमचं पायथन. तिन्ही गोष्टी विदिन लाईन ऑफ वन कोड होऊन जातं. दॅट्स वाय यू आर लर्निंग पायथन. गॉट द आन्सर. सगळं तुमचं डेटा व्हिज्युअलायझेशन. ठीक आहे. डायनामिक डॅशबोर्ड नाही म्हणून, बट विज्युअल रिपोर्ट्स ज्याला म्हणतो. सीबॉर्न मॅटप्लॉटलिब 2 लाइब्रेरी सीखना रहो. उसमें पढ़ाऊंगा कि कैसे आप बनाते हो. स्टैटिस्टिकल एनालिसिस आप पढ़ोगे नमपाई और पांडाज. उसमें आप जो कर रहे थे एवरेज, मीन, मीडियन, नल वैल्यूज, फॉर्मेटिंग, वो सब आप पांडाज में कर लोगे. विजुअलाइजेशन सीबॉर्न मैटप्लॉटलिब में. मैनिपुलेशन भी आप कर सकते हो SQL इंजेक्शन से पाइथन में. ठीक है. वो आपके लिए नहीं है, बट आप उसमें SQL यूज़ कर सकते हो. बट पाइथन में वो भी होता है. ठीक है. यू कैन ड्राइव अ SQL स्क्रिप्ट इन पाइथन एज वेल. ठीक है. तो ये सब चीज़ें आप पाइथन में सीखते हो. ठीक है. तो ये सब चीज़ें आप पाइथन में सीखते हो. समजलं? क्लिअर झालं आपण का पायथन करतोय. ठीक आहे. ऑनलाईन एव्हरीवन. एम आई क्रिस्टल क्लियर? कितने लोग हैं? 20. गुड गुड गुड. ठीक आहे. चलो. तर आता आपण करूया एन्व्हायरमेंट सेटअप. म्हणजे तुम्ही नक्की कोड कुठे करणार. व्हेरी लाईक आता मी तुमच्याशी बोलतो आहे. ही एक भाषा आहे. मी स्विच करतोय. इंग्लिश हिंदी में बात कर रहा हूँ, मराठीत बोलतोय. ठीक आहे. आता हे कुठलं तरी एक माध्यम आहे. ठीक आहे. जर अजून सायन्समध्ये बोलायचं तर साऊंड काइंड ऑफ थिंग. साऊंड एनर्जी आहे ही एक. ठीक आहे. एक इट्स पासेस थ्रू दिस एअर अँड दॅट्स वाय यू आर एबल टू हिअर इट. इफ एनीवन फ्रॉम सायन्स बॅकग्राऊंड दे कॅन रिलेट. ठीक आहे. तसंच आपल्याला मशीनला समजायचं. पायथन काय एक लँग्वेज आहे. आपण इंग्लिशमध्ये बोलतोय त्याला ते समजत नाही आहे. त्याला कुठल्या भाषेत समजत, त्याला त्याच्या हाय लेवल लँग्वेजमध्ये समजेल. तर पायथन ही एक अशी गोष्ट आहे जी त्याला सांगते की बाबा तू माझं काम कर. हे काम आहे तू कर.
है ना. तसं आता मला तुम्हाला सांगायचं आहे सपोज की जा आणि पाण्याची बॉटल घेऊन या. सिम्पल. नाही खरं जा ना. ठीक आहे. एक पाण्याची बॉटल तुम्हाला मी सांगितलं. ठीक आहे. तसंच मला आता तुम्हाला सांगायचं आहे ऐका, एक नंबर आहे 40, दुसरा नंबर आहे 20, याची ॲडिशन करा. हेच तुम्ही केली का तुम्हाला ते समजलं है ना. हेच मला डिवाइसला सांगायचं आहे. तुझ्याकडे 40, 20 याची ॲडिशन कर. समजेल का त्याला? नाही. त्याला मी तिथे लिहिलं 40 + 20. समजेल का? अजून पण नाही. बिकॉज सो विल नीड अ प्रॉपर लँग्वेज टू स्पीक विथ हिम. दॅट्स वाय वी आर लर्निंग पायथन. ठीक आहे. मग असा पण प्रश्न पडेल की सर मग C++ का नाही, जावा काय नाही, जावास्क्रिप्ट तर नाही, ते तर नाहीच आहेत. जावा काय नाही हे ना. अजून कुठल्या लँग्वेजेस आहे? ठीक आहे. ते Node.js जावास्क्रिप्टच झालं ना. ओके. आर लँग्वेज ऐकली कधी? रुबी म्हणून एक लँग्वेज आहे. ठीक आहे. लक्षात असू द्या त्या अशा गोष्टी, एक्स्ट्रा थिंग्स यू शुड नो. ठीक आहे. हां. सो आय वॉज टॉकिंग अबाउट त्याला ते समजेल. ठीक आहे. आता त्याला ते एक माध्यम लागेल त्याला समजायला. तेच म्हणजे आपलं एन्व्हायरमेंट. आपण कुठे त्याला एन्व्हायरमेंट सेटअप करणार. ठीक आहे. त्याला म्हणतात IDE. तुम्ही तुमच्या रेझ्युममध्ये, ठीक आहे, उद्यापासून नोटबुक्स पेन काहीतरी ठेवा हातात. ठीक आहे. आय वॉज टॉकिंग अबाउट IDEs. ठीक आहे. तुम्ही तुमच्या रेझ्युमेमध्ये मेन्शन करू शकता IDE म्हणून तुम्ही कुठे कुठे कोड केलं आहे. ठीक आहे. काही मोस्टली कंपनीज गिटलॅबवरती लाईक फॉर फाईल हँडलिंग ते वापरतात. मोस्टली कंपनीज काही VS कोड वापरतात. आता मोस्टली गुगल कोलॅबवरती होतात सर्व गोष्टी. ठीक आहे. सो यू कॅन मेन्शन इन युअर रेझ्युमे. ठीक आहे. जर तुम्ही लँग्वेजेस टाकता तर असं नाही टाकायचं लँग्वेजेस. ठीक आहे. तुम्ही प्रोफिशियन्सी इन पायथन, खाली IDE, गुगल कोलॅब, VS स्टुडिओ, ठीक आहे, ज्युपिटर नोटबुक. ठीक आहे. असं तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. आता आपण एन्व्हायरमेंट सेटअप बघणार. प्रत्येकाकडे आय होप लॅपटॉप्स आहे. विंडोज 10, 11 आहे. मॅक आहे कोणाकडे? नाही. XP वगैरे असं काही, लिनक्स, रास्पबेरी पाय. गुड. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तुमच्या लॅपटॉपवरती नेट कनेक्ट करून यू नीड टू गो ऑन गुगल, VS कोड. ठीक आहे. असू द्या आता. हे आता उद्यापासून नेक्स्ट लेक्चर्सपासून लक्षात ठेवा. नाव डोंट गेट डिस्टर्ब. ठीक आहे. VS कोड जायचं आहे. ठीक आहे. याचा व्हिडिओज पण मी तुम्हाला पाठवतो. ठीक आहे. सगळं आय एम टेलिंग यू, जेवढं मी सांगेल सगळं तुम्हाला मिळेल. फक्त तुमच्याकडनं हेच आहे की तुम्ही इथे लक्ष द्या. बस. एंड ऑफ द थिंग. एंड ऑफ द थिंग. जस्ट आपको करना है, बाकी सब मिलेगा आपको. स्पून फीडिंग. ओके फाइन. चलो डाउनलोड. नाही नाही, तीक्ष्ण आहे खूप. तिथले बसलेलं पण मला ऐकू येतं. इवन माय आईज. डाउनलोड होते. ठीक आहे. डाउनलोड करा तुम्ही जो तुमच्या डिव्हाइससाठी कॉम्फर्टेबल आहे. डाउनलोड करून घ्यायचा. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तुमचं डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल करून घ्या. ठीक आहे. इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या डेस्कटॉपवरती एक फोल्डर बनवा, पायथन फॉर डेटा ॲनालिटिक्स और एनी काइंड ऑफ व्हॉट्स एव्हर यू वॉन्ट. ज्या पण मी तुम्हाला फाईल्स पाठवेल लेक्चर झाल्यावरती ते सगळं त्या फोल्डरमध्ये गेलं पाहिजे. ठीक आहे. नंतर तुमचं VS कोड ओपन झालं. एक सेकंड. ठीक आहे. हे तुमचं VS कोड ओपन झाल्यानंतर एक सेम विंडो देईल तुम्हाला. सेम अशी विंडो येईल. ठीक आहे. एक अशी विंडो येईल तुम्हाला विंडोज ओपन. इथे एक ऑप्शन येतं एक्सटेन्शन. ठीक आहे. इथे जायचं आहे. हे बघा ज्युपिटर पहिलेच येऊन जाईल. क्लिक करायचं. आता मी इन्स्टॉल केलेलं आहे ऑलरेडी. इन्स्टॉल. दुसरं तिथे जायचं, पायथन टाकायचं. इन्स्टॉल. डिबगर करायचं असेल तर इट्स अप टू यू. ठीक आहे. नाही केलं तरी चालेल, बट करून ठेवा असंच. ठीक आहे.
हे सगळं केल्यानंतर हे झालं तुमचं एक्सटेन्शन. ठीक आहे, एक्सटेन्शन डाउनलोड झाले. इथे वरती एक नंबरला ऑप्शन येतो फाईल एक्सप्लोरर. जायचं आहे ओपन फोल्डर. आणि आता कुठला फोल्डर ओपन करणार तुम्ही? जो तुम्ही डेस्कटॉपवरती तुमच्या नावाने सेव्ह केला आहे. ठीक आहे, डेस्कटॉप माझा होता पायथन फॉर डी. ओके, हे बघा ओपन झालं. तुमच्या सगळ्या फाईल्स इथे ओपन झाल्या. ठीक आहे, सगळ्यात पहिले आता फाईल कशा बनवायचं. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले मी एक कट करतो. इथे जायचं आहे, सॉरी, इथे जायचं आहे तुम्हाला खाली. इथे कुठे पण त्याचे यू क्लिक ओव्हर हिअर, इथे तुम्हाला क्लिक करायचं. राईट क्लिक, न्यू फाईल. तुम्ही इथूनच न्यू फोल्डर पण क्रिएट करू शकता. आता तुम्ही सांगा ही न्यू फाईल आणि किंवा न्यू फोल्डर कुठे सेव्ह होईल? इथे पण लाईक कुठे सेव्ह होईल? त्या फोल्डरमध्ये जिथे तुम्ही बनवलं आहे. ठीक आहे, इथे न्यू फाईल बनवा. हां, आता त्याला नाव काय द्यायचं? पायथन हॅज 2 एक्सटेन्शन्स लाईक फॉर दिस व्हेरी पर्टिक्युलरली. जे तुम्हाला लागणार आहे ज्युपिटर नोटबुक, त्याचं एक एक्सटेन्शन आहे IPYNB. ठीक आहे, इथे लाईक फॉर एक्झाम्पल लेट्स से फॉर तुम्हाला जर पुढे डेव्हलपमेंटमध्ये जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला .py लागेल. ठीक आहे, सगळ्यात पहिले लक्ष द्या, एन्व्हायरमेंट सेटअप चुकलं परत मग 2 लेक्चर मागे पडत. ठीक आहे, आता मी डेमो ऑलरेडी नाव दिलं आहे. हे बघा, demo2.IPYNB. ठीक आहे, एंटर. हे बघा एक अशी विंडो ओपन होईल तुमच्यासमोर. ठीक आहे, इथे मग कोड 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 कोड. ठीक आहे, आता इथे काय करायचं आहे, तुम्ही जर कुठला पण कोड रन केला ना तो रन होणार नाही. का बरं? तुम्ही कर्नलला कनेक्ट नाही आहात. ठीक आहे, यू नॉट कनेक्ट टू एनी कर्नल. तर इथे वरती ऑप्शन असतो सिलेक्ट कर्नल, याला क्लिक करायचं. ठीक आहे, इथे मग तुमचा जो पायथन डाउनलोड केला ना तुम्ही तो येऊन जाईल. ठीक आहे, जसं आता माझा हा आहे, कर्नल इज नो लॉंगर सपोर्टेड. ओके, मी वापरतो प्रिंट, सगळ्यात तुमचा फेवरेट कोड हॅलो वर्ल्ड है ना. हे झालं तुमचं पहिलं सेटअप. ठीक आहे, अजून एक एक्सटेन्शन राहतो, मी तुम्हाला बोललो होतो. दॅट वॉज नथिंग बट युअर .py. ठीक आहे, जसं मी घेतलं ext.py, एंटर. हे बघा, आता याचं थोडं याला जर तुम्हाला रन करायचं असेल तर तुम्हाला पुढे वरती टर्मिनलमध्ये जाऊन रन करावं लागतं. खाली एक टर्मिनल ओपन होतं. तुम्ही जर पुढे मशीन लर्निंग वगैरे कराल, मशीन लर्निंग मॉडेल पण इथे बनतो. जर तेव्हा तुम्ही डेव्हलपमेंट कराल, AI मॉडेल बनवाल, त्याच्यासाठी स्ट्रीमलिट वगैरे. ठीक आहे, हे सगळं वापरावं लागतं. तर त्यासाठी तुम्हाला, आणि याचं रन कसं होतं, हा पायथन रन फाईलचं नाव. ज्युपिटर नोटबुकमध्ये काय, शिफ्ट एंटर रन. ठीक आहे, इथे पण तुम्ही कोड करू शकतात, बट जेव्हा तुम्ही मॉडेल्स बनवाल इथे तेव्हा स्क्रिप्ट लिहाल, पायथन स्क्रिप्ट लिहाल. ठीक आहे, ही ज्युपिटर नोटबुकची स्क्रिप्ट आहे जी आपण शिकणार. आपण पूर्णपणे ज्युपिटर नोटबुकमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे, सो हे एक्सटेन्शन, 2 एक्सटेन्शन समजले. .py कशा 2 फाईल्स बनतात. आता या फाईल कुठे सेव्ह झाल्या असेल? काय demo2 आणि ext.py ना. पायथन हे बघा, डेमो फाईल demo2 आणि ext.py. हे बघा, हे दिसलं का? ठीक आहे, मी डिलीट करतो ते. ठीक आहे, तर ही एक पद्धत झाली. आता एखाद्याचं असलं की यू लाईक हे नाही तर अजून काय करू शकतो आपण, है ना. दुसरी सेम गोष्ट, गुगलवर जायचं, गुगल कोलॅब, एंटर, ज्युपिटर नोटबुक. हे तुमच्या ड्राईव्हवरती सेव्ह होतं. कंपनीज हॅव स्टार्टेड युझिंग ज्युपिटर नोटबुक फॉर मॉडेल मेकिंग. इथे तुम्ही इझिली कुठले पण मॉडेल्स, डीप लर्निंग मॉडेल, AI मॉडेल इझिली बनवू शकतात. ठीक आहे, इथे यांचं पण .py एक्सटेन्शन पण आहे यांचं. ठीक आहे, हे बघा, इथे मी आता केलं तोच तुमचा फेवरेट कोड, प्रिंट
hello world. होईल सी. ठीक आहे, हा एक झाला. पुढे एक अजून एक गोष्ट आहे, जर अजूनच नाही करायचं सर, इथे पण नाही करायचं, असंच जर कधी कोणी घाईत असेल, कोड करून बघायचं असेल, तर ऑनलाईन कंपायलर म्हणून एक गोष्ट असते, ऑनलाईन पायथन कंपायलर. ठीक आहे, पहिलीच येते. एखाद्याला वेळेवरती काहीच नाही भेटलं, डिव्हाइसेस नाही, हे तुमच्या फोनमध्ये पण होतं म्हणून सांगतोय, स्मार्टफोनमध्ये पण होतं. सी, ठीक आहे, एवढं डायनॅमिक नाही आहे ते, बट यू कॅन वर्क ऑन दिस. ठीक आहे, सो दिस इज युअर एन्व्हायरमेंट सेटअप. तुमचं काम आहे आता होमवर्क, डिफरन्स बिटवीन अ कर्नल अँड अ कंपायलर, हे सगळं सेटअप झाला पाहिजे, आणि जे लिहायचं ते लिहा. ठीक आहे, ऑनलाइन कहाँ गए आप लोग. ठीक है, आपको जो लिखना है लिखो, जहाँ से देख के लिखना है देखो, कुछ भी लिखो. अभी जो आपको छुट्टी है, इसी कारण मैंने बोला आपको कि यू कैन वर्क ऑन दैट. ओके, एंड यस, फ्रॉम दिस लाइक आफ्टर दिस सेटअप, कल से हम विल स्टार्ट कोडिंग. अभी आज कर सकते थे लेकिन रहने दो. ठीक है, आज आपने सीख लिया, फिर अगेन गैप आ जाएगी, देन यू विल फॉरगेट. ठीक है, so I'll stop the video over here. From next we'll start with the code of the Python journey. ठीक है, yes, online समझला का सर्वांना online? Yes, sir. Everyone, I hope, and I hope there is no like doubts with me, lack of clarity वगैरे असं काय आहे का माझं समजत नाही आहे, की वे ऑफ स्पीच समजतो आहे ना एव्हरीथिंग. ठीक आहे, ह्याच स्पेसने शांततेत हळू विल अंडरस्टँड एव्हरीथिंग. ओके,